तर हॅलो मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थाने आपण चाललोच आहे अक्कलकोटला स्वामींचं दर्शन करायला. तर आता आम्ही निघतोय. रात्रीची ट्रेन आहे सिद्धेश्वर ठाण्यावरून, तर आम्ही ती पकडणार आणि आम्ही जाणार सकाळी पोचणार, म्हणजे अराउंड 7 वाजेपर्यंत पोचू. तर बघूया आता पुढचा ब्लॉग कसा होतो. स्वामींचं दर्शनाचे व्हिडिओ पण तुम्हाला देता आली तर तेही देऊ. तर भेटूया पुढच्या काय होतं ते बघा. चलो बाय. लोकमान्य टिळक टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस खोजेगी समय में प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर 116 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस सुविधाजन स्पेशल ट्रेन अपने पुनर्निर्धारित क्लाउड्स फोटोशूट चल रहा है. 20 मिनट तक आने की संभावना है. 116 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस सुविधाजन स्पेशल ट्रेन एक्सपेक्टेड एट 1:20 in the night. आमची ट्रेन येते. हा व्लॉग माझा आहे पण व्हिडिओ ती काढ, कारण की तू दिसला पाहिजे, कारण की तुझ्या ह्याच्यामध्ये फक्त मी दिसत होती लास्टवाल्या व्लॉगमध्ये. असं मला बोललं गेलं होतं की भाईच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त मी दिसते. तू लग्नाची बोलणी करायला आली का? अशी आहे करते. हाय, आम्ही चाललोय लग्नाला. आम्ही देवदर्शनाला चाललोय. चला आमच्या मम्मी सोबत एका फ्रेम मध्ये यायला खाली व्हावं लागतंय बाईला. जानी हमको झुकना पड़ता है जानी, पर हमें ऊंचा उठना पड़ता है. बाय. मम्मी तू काय करतेस? मी आहे ना इंटरमिडिएट पॅकचे. तुझ्या बॉटलमधून आम्ही नाही पाणी घेऊ शकत. आमच्यासाठी पूर्ण भरायची होती बॉटल. आम्ही नाही घेतली बॉटल. असं बघा तर असं करायचं. आम्ही कोणीच पाणी नाही आणलंय. मामाने एकट्याने पाणी आणलंय. लेट मी शो यू गाईस. आणि ही बॉटल पण आणि ही बॉटल पण मामा मम्मीला बोलवता अर्धीच भर, कारण की त्याला तेवढी लागते पाणी. म्हणजे आम्ही ह्याच्या बॉटलमधून पाणी नाही प्यायचं का? माझा अंग बघा कितना बात करते आणि बॉटल बघा. कसं जमायचं मला? काहीतरी करावं लागेल. आला बॉटल घेऊन. चला दुसरे बॉटल आलेले. बॉटलसाठी भांडणं येईल यावेळी. तुम्हाला आज व्हिडिओमध्ये या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला ही जास्त दिसणार आहे. मेकअप नाही केलाय. मम्मीचा व्हिडिओ ही आणि ही हे दोघं जास्त दिसणार आहेत व्हिडिओमध्ये एकत्र. ते पण एकटा मामाचे कपडे. मी एवढी रेडी होऊन आली आहे गाईस. मी तुम्हाला दाखवते. एवढी रेडी होऊन आली आणि हे बघा चड्डी घ्या. ही पण बघा चड्डी घ्या. ट्रॅक पॅन्ट्स. खायचाच विचार करा. दोघं भाऊ होईल. जायपर्यंत संपवायचं. ह्याची किती खाणार, काय काय करणार ते सगळं तुला सवय येणार कॅमेरा समोर यायची. मम्मीच्या लग्नाला प्रॅक्टिस केलायस ना तू. तेवढं समाधान झाले त्याच्यात. मला वाटलं नव्हतं माझ्या मुलांपर्यंत हे जाणार आहे. ही आमच्या मम्मीच्या लग्नाला जेवढे पण अल्बममध्ये फोटोज असतील त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ही सगळीकडे फिरत बसली. पण माझ्या ब्लॉगमध्ये तू का बोलते? तुला मी दाखवते, तुला कॅप्चर करते. मी तुझी चड्डी ती दाखवते लोकांना की मी एवढी रेडी होऊन आली. आणि हा बघा, हा आणि ह्याचे पप्पा हे दोघं चड्डी केस पण नाही विंचरून आले. हे तर आपल्यात नाही. आपण आपल्या किती घेतले का रिक्षावाल्याने? सगळे आपल्या आपल्या जागेवर बसलेले आहेत.
आणि मी माझे एकदम लांब आहे, एकदम लांब मला पाठवले या लोकांनी. फुल आराम. मला बोलले की AC वाला बघ, AC वाला बघ. लई नखरे आहे लोकांची. AC वाला जरा तू साईडला हो, लोकांना जाऊ दे. तर भेटूया आपण आपल्या जागेवर गेलं की आपण भेटूया. चला बाय. असंच जरा वेळ आम्ही गप्पा मारून झोपलो. एवढं थकलो होतो आम्ही की लगेच झोपलो. तर बघूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये अक्कलकोटचं दर्शन आणि बाकी सगळी गोष्टी.